महाराष्ट्रात एक असं ठिकाण आहे जिथे गणपतीचा राजेशाही दरबार आहे, जिथे दोन नद्यांचा संगम हजारो भक्तांना आकर्षित करतो, जिथे जगप्रसिद्ध सतार आणि तानपुरे तयार होतात, जिथे दत्तभक्तांची यात्रा नरसोबाच्या वाडीपर्यंत पोहोचते आणि जिथून फक्त काही किलोमीटरवर भारतातील सर्वात सुंदर हेमाडपंथी मंदिरांपैकी एक मंदिर उभं आहे. तर हॅलो मंडळी, नमस्कार. आज आपण फिरणार आहोत महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील दोन जुळ्या शहरांमध्ये, ज्यांचं नाव आहे सांगली आणि मिरज. इथे इतकं सगळं असूनही हे ठिकाण अनेक पर्यटकांच्या नजरेआड आहे. पण तुम्हाला सगळी माहिती मिळावी म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी इथे कसं पोहोचायचं, काय काय बघायचं, काय स्पेशल खायचं, कुठे राहायचं, या सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पुण्यापासून सुमारे 230 किलोमीटर अंतरावर आणि कोल्हापूरपासून अवघ्या 50 किलोमीटरवर बसलेली ही दोन शहरं आज जरी स्वतंत्र वाटत असली तरी प्रत्यक्षात एकमेकांना जोडलेली आहेत. एकेकाळी ही ठिकाणं मराठा संस्थानाचा भाग होती. सांगली हे पटवर्धन घराण्याची राजधानी बनलं, तर मिरज हे संगीत, संस्कृती आणि व्यापाराचं केंद्र बनलं. आजही सांगलीला टर्मरिक सिटी आणि शुगर बेल्ट म्हणून ओळखलं जातं. तर मिरजेचं नाव घेतलं तर आठवतात जगप्रसिद्ध सतार आणि तानपुरे. आता आपल्या प्रवासाची सुरुवात करूया सांगलीच्या हृदयापासून. सांगली म्हटलं की सर्वप्रथम आठवतं भव्य आणि राजेशाही श्री गणपती मंदिर. सांगली शहराच्या मध्यभागी उभं असलेलं हे मंदिर केवळ श्रद्धेचं केंद्र नाही, तर संपूर्ण सांगली शहराच्या जन्माची साक्ष देणारं स्मारक आहे. 18व्या शतकामध्ये संस्थानचे अधिपती थोरले चिंतामणराव पटवर्धन यांनी आपल्या कुलदैवतासाठी भव्य मंदिर उभारण्याचा संकल्प केला आणि जवळपास 1843 ते 1845 दरम्यान मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. पण अनेक भाविक एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेत नाही. हे फक्त गणपती मंदिर नाही, तर आहे गणपती पंचायतन. आता तुम्ही म्हणाल, हे पंचायतन म्हणजे काय? तर या मुख्य गणपती भोवती आणखी 4 मंदिरं उभारण्यात आली आहेत. पहिलं श्री चिंतामणेश्वर मंदिर, दुसरं श्री चिंतामणेश्वरी मंदिर, तिसरं सूर्यनारायण मंदिर, चौथं श्री लक्ष्मीनारायण मंदिर. असे 5 मंदिरं मिळून हे गणपती पंचायतन तयार होतं. या मुख्य मंदिरात तुम्हाला गणपतीची मूर्ती आणि शेजारी रिद्धी सिद्धी दिसतील. सभामंडप फारच भारी आहे. या मंदिराच्या मागील बाजूस तुम्हाला केंगणेश्वरी देवीचं मंदिर दिसेल. शेजारीच थोरले चिंतामणराव पटवर्धन यांचा भव्य पुतळा दिसेल. या व्यतिरिक्त या परिसरात विविध देवदेवतांच्या मूर्ती, हत्तीचे स्मारक आणि पाण्याचे कारंजेही दिसतील. संध्याकाळी किंवा रात्री लाइटिंग मध्ये मंदिर फारच सुंदर दिसते. आता पुढच्या ठिकाणाबद्दल बोलायचं तर सांगली शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर एक असं ठिकाण आहे जिथे 2 नद्या एकमेकांना भेटतात. कृष्णा आणि वारणा नद्यांच्या संगमावर वसलेलं हे प्राचीन तीर्थक्षेत्र म्हणजे हरिपूर. इथल्या संगमावरचं संध्याकाळचं दृश्य म्हणजे आहा, नदीकडे शांत बघत बसावं वाटतं. फोटोग्राफीसाठी पण एकदम भारी स्पॉट आहे. पण हरिपूरची खरी ओळख म्हणजे इथलं शिव मंदिर. इथल्या संगमामुळे याला संगमेश्वर हे नाव मिळालं. हे मंदिर शेकडो वर्षांपासून भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. आता इथली एक रहस्यमय गोष्ट सांगतो. या मंदिरातील शिवलिंगाजवळील जमिनीतून पाणी आणि वाळू झिरपत राहते. त्याचमुळे दररोज पूजा सुरू होण्याआधी इथले पुजारी ही वाळू आणि पाणी स्वच्छ करतात आणि मगच पूजेला सुरुवात करतात. याचमुळे इथले भक्त या संस्थानाला जागृत देवस्थान म्हणतात. नवविवाहित जोडपे पण लग्न झाल्यावर इथे आशीर्वाद घ्यायला येतात. मंदिर परिसरात अजून काही मंदिरं तुम्हाला दिसतील, जसं की विठ्ठल रुक्मिणी मंदिर, विष्णू मंदिर आणि बरेच काही. इथलं पण दर्शन तुम्ही नक्की घ्या. ऍक्च्युली हे जुन्या शैलीतील मंदिर, सभामंडप आणि नदीकाठची शांतता यामुळे हे ठिकाण जुन्या पिक्चर मधील एका सीन सारखं वाटतं. इथून जवळच बागेतील गणपती मंदिर आहे. असं मानलं जातं इथे व्यक्त केलेली इच्छा नक्की पूर्ण होते. त्यामुळे तुम्ही इथे नक्की जा. संगमेश्वर मंदिर आणि हे गणपती मंदिर बघितल्यानंतर बरेच पर्यटक निघून जातात. पण इथले स्थानिक लोक तुम्हाला एका प्राचीन आणि शांत मंदिरात घेऊन जातील. ते म्हणजे
मार्कंडेश्वर मंदिर. कृष्णा नदीच्या घाटालगत उभं असलेलं हे मंदिर काळ्या दगडात बांधलेलं आहे. नंदीच्या शेजारून मंदिरात जायला छोट्या दरवाजातून वाकून जावं लागतं. आत तुम्हाला शिवलिंग, नाग आणि छोटा नंदी दिसेल. इथला मंदिर परिसर फार छान आहे. सकाळी सकाळी आल्यावर फारच प्रसन्न वाटतं. बरेच लोक इथे कृष्णा नदीमध्ये स्नान करायला येतात. शेजारच्या पुलावरून सनराईज आणि कृष्णा नदीचा काय भारी व्ह्यू दिसतो, एकदम जबरदस्त. तर मित्रांनो, सांगलीनंतर आता आपण आलो आहोत मिरजेत. इथे आल्यावर तुम्हाला वाहनांचे हॉर्न ऐकू येणार नाही, तर सतारीचे सूर ऐकू येतील. मिरज हे भारतातील सतार आणि तानपुरा निर्मितीचं सर्वात प्रसिद्ध केंद्र आहे. पिढ्यानपिढ्या कारागीर इथे हाताने वाद्य तयार करतात. जगभरातील संगीतकार इथल्या वाद्यांना प्राधान्य देतात. अलीकडे या परंपरेला GI टॅगचाही सन्मान मिळालाय. म्हणून मिरजेला फक्त शहर म्हणून बघू नका, तर हे जिवंत संगीत संग्रहालय आहे. पण इथली ही संगीत परंपरा फक्त सतार बनवण्यापुरती मर्यादित नाही, तर या शहराने जगाला संगीत शिकवलंही आहे. आणि याचं मोठं उदाहरण म्हणजे गांधर्व महाविद्यालय मंडळाचे मिरजेतील केंद्र, ज्याला गांधर्व निकेतन म्हणून ओळखतात. भारतीय शास्त्रीय संगीत घराघरात पोहोचवण्यामध्ये या संस्थेचा मोठा वाटा आहे. मिरजेची आणखी एक ओळख म्हणजे आरोग्य सेवा. दशकानुदशके महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा इथून बरेच रुग्ण इथे उपचारासाठी येतात. विशेषतः मिशन हॉस्पिटल्स आणि वैद्यकीय संस्था यांमुळे मिरजने आरोग्य नगरी म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मिरजेच्या जुन्या भागात फिरताना अजून एक मंदिर तुमचं लक्ष वेधून घेतं, ते म्हणजे काशी विश्वेश्वर मंदिर. स्थानिक लोकांमध्ये हे अत्यंत श्रद्धेचं शिवस्थान मानलं जातं. असं म्हणतात, जुन्या मिरजेच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनात या मंदिराला विशेष स्थान होतं. आजही महाशिवरात्रीच्या काळात इथे भाविकांची मोठी गर्दी होते. पुढचं ठिकाण म्हणजे ख्वाजा मीरा साहेब दर्गा. हे देखील शहरातील एक महत्त्वाचं श्रद्धास्थान आहे. इथे हिंदू मुस्लिम एकता दिसून येते. आता सांगली मिरज परिसरातील आध्यात्मिक वारसा हा फक्त मोठ्या मंदिरांपुरता मर्यादित नाही, तर इथे अनेक संतांची परंपरा आजही जिवंत आहे. त्यामध्ये रामदास स्वामींच्या शिष्या वेणा स्वामी यांचा मठ विशेष महत्त्वाचा मानला जातो. इथे तुम्हाला समर्थांच्या पादुका आणि देवघर बघायला मिळेल. मंदिर परिसरात गोशाळा पण आहे. या मठाच्या शेजारीच रामदास स्वामींच्या दुसऱ्या शिष्या अक्का स्वामींचाही मठ आहे. ही दोन्ही ठिकाणं बघताना शांतता आणि साधनेचा अनुभव देतात. या सांगली मिरज परिसरात असे अनेक मंदिरं आणि मठ आहेत, पण या व्यतिरिक्त काही असे ठिकाणं आहेत ज्या तुमचा प्रवास एका वेगळ्याच लेवलवर घेऊन जातील. पहिलं, ब्रह्मानंद महाराजांचे समाधी मंदिर. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर कागवाड जवळील नवबागमध्ये हे मंदिर आहे. आता ब्रह्मानंद महाराज कोण होते? तर 1859 साली आजच्या कर्नाटकमधील जालिहाळ येथे यांचा जन्म झाला. त्यांचं नाव होतं अनंतशास्त्री गाडगोळी. ते संस्कृत, वेद आणि भारतीय तत्वज्ञानाचे अभ्यासक होते. संसारिक जीवनापेक्षा अध्यात्माकडे त्यांचा ओढा वाढत गेला आणि अखेरीस त्यांना त्यांचे गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर लाभले. गोंदवलेकर महाराजांबद्दल माहिती नसेल आणि डिटेल्स हवे असतील तर माझा हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. हे मंदिर भव्यतेसाठी प्रसिद्ध नाही, तर ते प्रसिद्ध आहे त्याच्या शांततेसाठी. इथे आल्यावर मोठमोठ्या घंटानादांपेक्षा जास्त ऐकू येतं ते रामनाम. मंदिर परिसरात साधेपणा जाणवतो. समाधीस्थान, प्रार्थना मंडप आणि नामजप यामुळे हे ठिकाण एखाद्या आश्रमासारखा अनुभव देतं. इथे महाप्रसादाची पण छान सोय आहे आणि राहण्यासाठी पण छान व्यवस्था आहे. राहणार असाल तर फक्त येताना या नंबरवर कॉल करून या. दुसरं ठिकाण श्री क्षेत्र नरसोबाची वाडी. या रिलेटेड डिटेल्स तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये मिळतील. तिसरं, खिद्रापूरचं अद्भुत श्री कोपेश्वर मंदिर. आता हे कुठे आहे, इथे कसं जायचं याबद्दल सगळी माहिती हवी असेल तर तुम्ही माझा हा व्हिडिओ बघा. आता इतकं सगळं फिरल्यावर थोडा खाना तो बनता है ना यार. तर इथले फेमस स्पॉट्स म्हणजे पहिलं, संभा भेळ. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची भेळ खायला मिळेल. या व्यतिरिक्त आम्ही इथली दहीपुरी पण ट्राय केली होती, एकदम भारी. शिवाय इथे इतर काही ऑप्शन्स पण बघायला मिळतील. तुमच्या चॉईसनुसार तुम्ही ट्राय करू शकता. दुसरा स्पॉट, क्रांती चौकातील प्रसिद्ध भेळ.
पण या व्यतिरिक्त इथला मसाले भात तर फारच फेमस आहे. इथल्या गोरेमंगल कार्यालयातला मसाले भात तर आहा, असं म्हणतात इथल्या जेवणामुळे आणि स्पेशल मसाले भातासाठी बरेच लोक इथल्या कार्यालयात लग्न करणं चूज करतात. आता इथे पोहोचायचं कसं हे बघूया. यातील पहिलं ऑप्शन रेल्वे. हे दोन्ही शहर रेल्वेने उत्कृष्टरित्या जोडलेले आहेत. पुणे, कोल्हापूर, बँगलोर इथून नियमित रेल्वे उपलब्ध असतात. मिरज तर एक महत्त्वाचं रेल्वे जंक्शन आहे. दुसरं ऑप्शन रोड. कार किंवा बसने हायवे महामार्गाने प्रवास करून सोयीस्कर तुम्ही पोहोचू शकता. तिसरं ऑप्शन फ्लाईट. इथलं नियरेस्ट एअरपोर्ट हे कोल्हापूर एअरपोर्ट आहे आणि सेकंड नियरेस्ट एअरपोर्ट हे पुणे एअरपोर्ट. इथून तुम्ही बस किंवा टॅक्सीने इथे पोहोचा. आता हे सगळं तर झालं, पण राहायचं कुठे? तर गुगलवर तुम्ही हॉटेल्स इन मिरज अँड सांगली असं टाईप केल्यावर तुम्हाला भरपूर साईट ऑप्शन्स बघायला मिळतील. यात जाऊन तुमच्या चॉईसनुसार तुम्ही हॉटेल सिलेक्ट करू शकता. आता थोडक्यात सांगायचं तर लोक या भागात फिरायला निघतात आणि फक्त कोल्हापूर आणि पन्हाळाच बघतात. पण जर तुम्हाला इतिहास, भक्ती, संगीत आणि संस्कृती यांचा सुंदर संगम पाहायचा असेल तर सांगली आणि मिरजेला नक्की या. आणि हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. आणि मी कुठली जागा मिस केली असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी कार्तिक न्यूजला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत जय महाराष्ट्र.